फॅमिली, तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय. तर तुम्ही बघू शकता, हे आहे आपलं नारळाचं झाड आणि खूप मोठं झालंय, पण ते रिस्की आहे. हे बघा, नारळ पडताय तिकडे वरती. घरावरती गबू आहे, गबूचे पप्पा, आणि पॉकेट घाबरून लांब आलाय, त्याला नारळ लागला असतं एक. गाना मामा. तर हे झाड आम्ही तोडणार आहोत 2 दिवसात. उद्या, आजच तोडायचं होतं, पण जरा वातावरण ढगाळ होतं, त्यामुळं आज काय तोडलं नाही. 7%-8%चे मित्र सगळे लग्नाला गेलेत, पोरं घरी नाही आहेत कोण. तर बघू शकताय किती पडतायत नारळ, मोठे मोठे नारळ आहेत. आणि इथं खालीच आमचं पाईप, भांडी वगैरे इथंच काम चालतं खालीच. त्यामुळे हे झाड पूर्णपणे तोडून टाकायचं आहे. तर तुमच्या दारात पण झाड असेल तर नारळाचं झाड रिस्की असतं, दारात शक्यतो झाड लावूच नका. आणि हे आता इतक्या वर्ष जपलेलं मम्मीने याला खूप काय म्हणतात, खत, मीठ वगैरे खूप सगळं इंजेक्शन वगैरे दिली होती. या झाडाला खूप फळं लागतात चांगली. तुम्ही बघू शकता किती दाट फळ लागले. गबू मध्ये मध्ये करते, तर तिला पप्पा ओरडतायत तिचे, बाजूला हो म्हणून. तर आज झाडावरचे सगळे नारळ मोकळे केले जाणार आहे. जितके काढता येतील तितके काढले जाणार आहेत आज नारळ. अक्का पण म्हणते झाडच नको, कारण की 2-3 वेळा गबूच्या आणि टक्क्याच्या डोक्यापासून असं नारळ पडला खाली. थोडक्यात वाचलं म्हणता येईल असं म्हणून आहे. हा बघा नारळ, मोठे मोठे नारळ आहेत. बापरे, आला 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 इकडे आला. इतके लांब लांब येत आहेत नारळ. आम्ही लांब उभे राहिलोय. गबू लांब सर, तिथनं माग सर. आता सगळी नारळ काढली जाणार. डोक्यात पडायची. तर फॅमिली, तुम्ही बघू शकता आत्ताच गणावाने हा नारळ छललेला आहे. किती सुंदर आहे. आमच्या झाडाचं लास्टचं फळ. लय नारळ खाल्ली होय. आता गेला ना, काढून सोडून टाकायला सोडून.